नमस्कार. मराठी व्याकरणाच्या या खास भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा घटकाला हात घालणार आहोत जो दिसायला खूप सोपा वाटतो, पण स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त गोंधळ याच ठिकाणी होतो. हो, आज आपण बोलणार आहोत सर्वनामांबद्दल. चला तर मग मराठी व्याकरणातल्या या सर्वनामांचं खरं रहस्य काय आहे ते आज उलगडून काढूया. एक क्षण विचार करा. समजा मी असं बोलू लागलो, अजय हुशार आहे, अजय रोज शाळेत जातो, अजयच्या मित्रांना अजय खूप आवडतो. कसं वाटतं हे ऐकायला? थोडं विचित्र आणि एकदम कंटाळवाणं, नाही का? कोणत्याही भाषेचं सौंदर्य तिच्या प्रवाहीपणामध्ये असतं आणि अशी शब्दांची पुनरावृत्ती तो प्रवाहीपणा कुठेतरी थांबवते. मग या समस्येवर उपाय काय? तर याच समस्येवरचं उत्तर म्हणजे आपलं आजचं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार, सर्वनाम. तर सर्वनामाची व्याख्या एकदम साधी, सरळ आणि सोपी आहे. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. पण थांबा, या व्याख्येत एक शब्द दडलाय जो खूप महत्वाचा आहे, विकारी. आता विकारी म्हणजे काय? तर विकारी म्हणजे असा शब्द ज्याच्या रूपात लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होतो. आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सर्वनामांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो. ते ज्या नामासाठी येतात ना, त्याच नामाचा अर्थ त्यांना मिळतो. म्हणजे ते एक प्रकारे नामाचे बॉडी डबल किंवा प्रतिनिधी म्हणून काम करतात. आजचा आपला हा प्रवास कसा असणार आहे याचा हा एक छोटासा नकाशा आहे. आपण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिल्या भागात आपण सर्वनामांची मूळ ओळख करून घेऊ आणि त्याचा पाया एकदम पक्का करू. दुसऱ्या भागात आपण सर्वनामांच्या 6 मुख्य प्रकारांमध्ये खोलवर शिरू. आणि तिसऱ्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या भागात आपण परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे नियम आणि फसवे बारकावे समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर? तसाच व्याकरणाचा आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सर्वनामांचा हा अख्खा डोलारा फक्त 2 जादुई आकड्यांवर उभा आहे. हो, फक्त 2 आकडे. हे 2 आकडे जर लक्षात राहिले तर अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा. आणि पहिला सर्वात महत्त्वाचा आकडा आहे 9. हो, बरोबर ऐकलत. आपल्या मराठी भाषेत एकूण मूळ म्हणजे ओरिजिनल सर्वनामं फक्त आणि फक्त 9 आहेत. आश्चर्य वाटलं ना? व्याकरणाचा हा सगळा खेळ याच 9 शब्दांभोवती फिरतो. चला तर मग पाहूया हे 9 शिलेदार आहेत तरी कोण. हे आहेत ते आपले 9 मूळ खेळाडू. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. ह्याच 9 शब्दांची वेगवेगळी रूपं तयार होतात. म्हणजे मीचं मला होतं, तूचं तुला होतं, पण मूळ स्रोत हे 9च आहेत. यातले आपण आणि स्वतः हे जरा खास आहेत. त्यांच्याबद्दल आपण पुढे खूप सविस्तर बोलणार आहोत. आणि आपला दुसरा जादुई आकडा आहे 6. आता प्रश्न पडला असेल की मूळ सर्वनामं तर 9 आहेत, मग हा 6 आकडा कुठून आला? तर या 9 सर्वनामांना त्यांच्या कामानुसार आणि त्यांच्या वापरानुसार एकूण 6 गटांमध्ये किंवा 6 प्रकारांमध्ये विभागलं जातं. परीक्षेमध्ये अनेकदा हा थेट प्रश्न येतो की सर्वनामांचे मुख्य प्रकार किती? तर त्याचं उत्तर आहे 6. आता हे वर्गीकरण नक्की कसं केलं जातं तेच आपल्याला पुढे बघायचं आहे. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या आणि अत्यंत रंजक टप्प्यात प्रवेश करतोय. इथे आपण त्या 9 सर्वनामांना त्यांच्या 6 घरांमध्ये म्हणजे 6 प्रकारांमध्ये विभागणार आहोत. प्रत्येक प्रकाराची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, स्वतःचे नियम आहेत आणि स्वतःची एक गंमत आहे. हा तक्ता म्हणजे या 6 प्रकारांचा एक सारांश आहे. पण आता आपण प्रत्येक प्रकारात खोलवर जाऊया आणि उदाहरणांसहित तो समजून घेऊ. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. नावाप्रमाणेच हे व्यक्तींसाठी म्हणजे माणसांसाठी वापरलं जातं. याचे परत 3 उपप्रकार पडतात. पहिला प्रथम पुरुषवाचक, म्हणजे जेव्हा बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल बोलते त्यासाठी मी किंवा आम्ही हे शब्द वापरले जातात. जसं की मी अभ्यास करतो किंवा आम्ही उद्या सिनेमाला जाऊ. दुसरा उपप्रकार द्वितीय पुरुषवाचक, म्हणजे ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय तिच्यासाठी वापरले जाणारे शब्द, जसे की तू, तुम्ही किंवा आदराने आपण. उदाहरणार्थ, तू जेवलास का किंवा आपण आत येऊ शकता. आणि तिसरा तृतीय पुरुषवाचक, म्हणजे ज्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोललं जात आहे जी आपल्या संभाषणात उपस्थित नाही तिच्यासाठी तो, ती, ते किंवा त्या वापरतात. जसं की तो माझा मित्र आहे किंवा त्या सर्वजणी गावी गेल्या. आता दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम.
याचं काम एकदम सोपं आहे. बोट दाखवणं. जवळची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी हा, ही, हे वापरतात. जसं की हा माझा पेन आहे किंवा ही माझी शाळा आहे. आणि दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी तो, ती, ते वापरतात. उदाहरणार्थ, तो किल्ला पहा किंवा ते झाड खूप उंच आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तो हे सर्वनाम पुरुषवाचक पण आहे आणि दर्शक पण. ते वाक्याच्या अर्थावरून ओळखावं लागतं. तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. हे सर्वनाम म्हणजे वाक्यातले दुवे आहेत. जो, जी, जे हे शब्द वाक्याच्या एका भागाचा संबंध दुसऱ्या भागाशी जोडतात. ही सर्वनामं बहुतेक करून मिश्र वाक्यांमध्ये येतात. यांची एक जोडी असते. जो आला की पुढे तो येणारच. जसं की जो अभ्यास करेल तो पास होईल. चौथा प्रकार तर सगळ्यांचा आवडता, प्रश्नार्थक सर्वनाम. जेव्हा कोण आणि काय हे शब्द वाक्यात सरळ सरळ प्रश्न विचारण्यासाठी येतात आणि सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क असतो, तेव्हा ते प्रश्नार्थक सर्वनाम असतं. जसं की आज डब्यात काय आणलं आहेस किंवा तुमच्यापैकी कोण गाणार आहे. पाचवा प्रकार मात्र थोडा फसवा आहे. याला म्हणतात सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. यातही कोण आणि काय हेच शब्द वापरले जातात, पण गंमत अशी की ते प्रश्न विचारत नाहीत. ते कोणाबद्दल किंवा कशाबद्दल बोलत आहेत हे निश्चित नसतं, म्हणूनच त्याला अनिश्चित म्हणतात. उदाहरणार्थ, कोणी कोणास हसू नये. इथे आपण प्रश्न नाही विचारत. किंवा त्याच्या मनात काय चाललंय कोणालाच माहीत नाही. इथे काय म्हणजे नक्की कोणती गोष्ट हे निश्चित नाही. आणि शेवटचा सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. यात आपण आणि स्वतः हे दोन शब्द येतात. आत्म म्हणजे स्वतः. जेव्हा वाक्यातला कर्ता स्वतःसाठीच या शब्दांचा वापर करतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असतं. जसं की मी स्वतः ते काम पूर्ण केलं किंवा तो आपणहून पुढे आला, म्हणजे तो स्वतःहून पुढे आला. चला, आता आपण आपल्या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक भागाकडे वळूया. आतापर्यंत आपण थेअरी पाहिली, पण आता आपण प्रॅक्टिकल गोष्टी पाहणार आहोत. परीक्षेमध्ये जिथे हमखास चुका होतात, जिथे मार्क जातात, ते नियम आणि ते फसवे प्रश्न. आता आपण तेच उलगडणार आहोत. आठवतंय, आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं होतं की सर्वनामे विकारी असतात. विकारी म्हणजे बदलणारे. पण नक्की काय बदलतं आणि कसं बदलतं? तर नामाप्रमाणेच सर्वनामांच्या रूपात लिंग आणि वचनानुसार बदल होतो. म्हणजे मुलासाठी तो वापरलं तर मुलीसाठी ती वापरावं लागतं. एकटा असेल तर मी आणि अनेक जण असतील तर आम्ही. हा बदल कसा होतो तेच आपण पुढच्या तक्त्यात पाहणार आहोत. हा तक्ता परीक्षेच्या दृष्टीने खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. यावर थेट प्रश्न विचारले जातात. नीट बघा, लिंगानुसार बदलणारी सर्वनामं फक्त 3 आहेत. तो, हा आणि जो. वचनानुसार बदलणारी एकूण 5 आहेत. मी, तू, तो, हा आणि जो. पण या सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर अशी 4 सर्वनामं आहेत जी लिंग किंवा वचनानुसार अजिबात म्हणजे अजिबात बदलत नाहीत. ती आहेत कोण, काय, आपण आणि स्वतः. परीक्षक हमखास इथेच प्रश्न टाकून आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात. हे 4 शब्द पाठच करून टाका. आता येऊया एका मोठ्या गोंधळाकडे. स्क्रीनवर दिसणारी ही 2 वाक्य बघा. दोन्ही वाक्यांमध्ये तो हा शब्द वापरला आहे, पण दोन्ही वाक्यांमध्ये त्याची भूमिका, त्याचं काम पूर्णपणे वेगळं आहे. हा फरक ज्याला ओळखता आला त्याने सर्वनामांमधला एक खूप मोठा आणि महत्वाचा टप्पा पार केला असं समजावं. तर यामागचा नियम इतका सोपा आहे की तो एकदा समजला की कधीच विसरणार नाही. फक्त एकच गोष्ट तपासायची. हा, तो, ही, जो यांसारख्या शब्दांच्या लगेच पुढे नाम आला आहे का? जर त्या शब्दाच्या लगेचच पुढे नाम असेल तर तो शब्द सर्वनाम राहत नाही. तो त्या नामाबद्दल अधिक माहिती देणारं विशेषण बनतो. हा भाऊ या उदाहरणात हा नंतर लगेच भाऊ हे नाम आलंय, म्हणून हा हे विशेषण आहे. पण हा माझा भाऊ आहे या वाक्यात हा नंतर माझा हा शब्द आलाय, नाम आलेलं नाही. त्यामुळे इथे हा हे सर्वनाम आहे. हा नियम पक्का लक्षात ठेवा. शब्दाच्या पुढे लगेच नाम तर ते विशेषण. आणि आता भेटूया मराठी व्याकरणातल्या सगळ्यात बहुरूपी आणि सगळ्यात जास्त फसवणूक करणाऱ्या शब्दाला. हा एकच शब्द आहे, पण तो वाक्यातल्या जागेनुसार आणि संदर्भानुसार 3 वेगवेगळे अर्थ धारण करतो. म्हणूनच या शब्दावर म्हणजे आपणवर विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा तक्ता पाहिला की आपणचं कोडं एकदम सोपं होऊन जाईल. बघा, जेव्हा आपण हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतो तेव्हा त्याचे 2 अर्थ असू शकतात. एक म्हणजे आम्ही, जसं आपण गावाला जाऊ म्हणजे आम्ही गावाला जाऊ.
आणि दुसरा अर्थ म्हणजे आदरार्थी तुम्ही. जसं की आपण आत या म्हणजे तुम्ही आत या. हे दोन्ही त्याचे पुरुषवाचक उपयोग आहेत. पण जेव्हा आपण हा शब्द एखाद्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या नंतर येतो आणि त्याचा अर्थ स्वतः असा निघतो, तेव्हा तो आत्मवाचक सर्वनाम असतो. जसं की तो आपणहून आला म्हणजे तो स्वतःहून आला. वाक्यातील जाडा बदलली की त्याचा अर्थ आणि प्रकार दोन्ही बदलतात. ही म्हण तर आपण सगळ्यांनीच अनेकदा ऐकली असेल. यात संबंधी सर्वनामाचं एक सर्वोत्तम उदाहरण दडलेलं आहे. वाक्यातलं जो हे संबंधी सर्वनाम आहे. ते पुढच्या वाक्याकडे एक संबंध निर्माण करतं आणि ज्याच्याशी तो संबंध जोडला जातो म्हणजे त्याला व्याकरणात अनुसंबंधी सर्वनाम असं म्हणतात. ही जो तो, जे ते, ज्याला त्याला अशी जोडी कायम एकत्र येते आणि एक मिश्र वाक्य तयार करते. आपण यावर आधी बोललोय, पण हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की परत एकदा पाहूया. वाक्यात कोण किंवा काय दिसलं की लगेच त्याला प्रश्नार्थक म्हणायची घाई करायची नाही. यातला सरक ओळखण्याची सगळ्यात सोपी आणि 100% खात्रीची खूण म्हणजे वाक्याच्या शेवटी असलेलं प्रश्नचिन्ह. जर प्रश्नचिन्ह असेल तर ते गोळे झाकून प्रश्नार्थक सर्वनाम. पण जर तेच शब्द साध्या वाक्यात आले जिथे प्रश्न विचारण्याचा हेतू नाही आणि नक्की कोणाबद्दल बोललं जाते हे कळत नाहीये, तेव्हा ते अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असतं. चला आता काही प्रो टिप्स पाहूया. या अशा गोष्टी आहेत ज्या सहसा पुस्तकात ठळकपणे दिलेल्या नसतात पण परीक्षेत विचारल्या जातात. पहिलं, शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यात म्हणून हा शब्द दर्शक सर्वनाम म्हणून काम करतो. हे उत्तर आयोगाने स्वीकारलेलं आहे, त्यामुळे हे लक्षातच ठेवा. दुसरं, कोण हा शब्द कधीकधी तुच्छता किंवा आश्चर्य दाखवण्यासाठी वापरला जातो. जसं की कोण काय करणार आहे माझं. इथे प्रश्न नाही तर एक प्रकारचा तुच्छतादर्शक भाव आहे. आणि तिसरं, आपण नामाला हाक मारतो जसं अरे अजय, पण सर्वनामाला हाक मारत नाही. आपण कधीच अरे तो असं म्हणत नाही. त्यामुळे सर्वनामांना संबोधन ही विभक्ती नसते. तर मग एवढ्या सगळ्या माहितीनंतर आता सर्वनाम ओळखायचं कसं याची एक सोपी त्रिसूत्री. स्टेप नंबर 1, वाक्यातील मूळ नाम ओळखा, म्हणजे वाक्याचा मूळ हिरो कोण आहे ते शोधा. स्टेप नंबर 2, त्या नामाची जागा कोणी घेतली आहे तो शब्द शोधा, तोच आपलं सर्वनाम. आणि स्टेप नंबर 3, त्या शब्दाचा वाक्यातील वापर आणि अर्थ पाहून आपण अभ्यासलेल्या 6 प्रकारांपैकी तो कोणत्या प्रकारात बसतो हे निश्चित करा. झालं. आज आपण सर्वनामांचा पाया, त्याचे 6 मुख्य प्रकार आणि परीक्षेतील खाचाखोचा यांचा खूप सविस्तर आढावा घेतला. मला खात्री आहे की आपण या शब्दाचे 3 अर्थ, दर्शक सर्वनाम आणि विशेषण यांच्यातला तो महत्वाचा फरक आणि कोण या शब्दाचे 2 उपयोग यांसारखे मुद्दे आता पूर्णपणे स्पष्ट झाले असतील. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा वाक्यात एखादं फसवे सर्वनाम येईल तेव्हा ते आत्मविश्वासाने ओळखता येईल नाही का? यावर विचार करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सराव करत रहा.